या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण खूपच कमी आहे. मंगळवेढा तालुक्यामध्ये सुद्धा पावसाचं अतिशय पाऊस कमी आहे. मंगळवेढा तालुक्यातील टेल भागामध्ये जे काही बोराळे, नंदूर, डोणस ही जी काही गाव आहेत टेल भागातील, या भागामध्ये पावसानं उघड केलेलं म्हणजे पाऊस अजिबात आलेला नाही. त्यामुळे आम्ही अधिकाऱ्यांना विनंती केली होती की जी काही कॅनलचं पाणी सध्या सुरू आहे, आज उजनी धरण पूर्णपणे भरलेलं आहे. उजनी धरणामधून भीमा नदीमध्ये जवळजवळ 40,000 क्युसेसने पाणी सुरू आहे आणि कॅनलच्या माध्यमातून 800 क्युसेसच्या माध्यमातून पाणी या ठिकाणी कॅनलच्या माध्यमातून सुरू आहे. परंतु टेल भागामध्ये जे काही गाव आहेत त्या गावातील पाझर तलावामध्ये थेंबभर सुद्धा पाणी नाही. एकीकडे पावसाने पाठ पुरवले आणि इकडे प्रशासन या ठिकाणी लक्ष द्यायला तयार नाही. आणि आम्ही 2-3 वेळा या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलेलं आहे, परंतु प्रशासनाने या अगोदर कुठलीही दखल घेतलेली नाही. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सोबत घेऊन या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं. पंढरपूरचं जे काही कार्यकारी अभियंत्यांचं जे काही ऑफिस आहे उजनीचं, त्या उजनी ऑफिसमध्ये या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं आणि ठिय्या आंदोलन केल्यानंतर अधिकाऱ्यांनी आम्हाला या ठिकाणी लेखी उत्तर दिलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये जे काही पाझर तलाव असतील ते पाझर तलाव या ठिकाणी भरून देण्यात येतील. पाणी नाही भरलं 1 तारखेनंतर जर पाणी नाही दिलं यापेक्षा सुद्धा तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन करू असा या ठिकाणी इशारा देतोय. कोणकोणती गावं येतात टेल भागात? टेल भागामध्ये साहेब बोराळे, नंदूर, डोणस, तळसंगी, मरवडे, कागस्ट, कात्राळ ही जी काही टेलची गाव आहेत या गावामध्ये पाणी साहेब अजिबात येत नाही आणि जे काही पाणी वितरित या ठिकाणी 800 क्युसेसने केलं जातं तर टेल भागामध्ये जवळजवळ 80 ते 85च्या वरती या ठिकाणी पाणी येत नाही. आम्ही साहेबांना विनंती केली की एवढं वरून पाण्याचा लोंढ आहे तरी सुद्धा या ठिकाणी पाणी येत नाही आणि या अगोदर 120-130 ने पाणी येत होतं, परंतु आता सध्या 80-85 येते. जी काय पाणी येतं ते पाणी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पोहोचत